एक साधा मुलगा पेट्रोल पंपावर काम करणारा, पण त्याच्या डोक्यात एक वेडा विचार होता. मी एक दिवस भारतातील सर्वात मोठी कंपनी उभी करणार. लोक हसले, पण इतिहासाने त्याला सलाम केला. कल्पना कर, तू एका छोट्या गावात जन्मलेला आहेस. घरात पैसे नाही आहेत, अपॉर्च्युनिटी नाही आहेत, आणि आजूबाजूचे लोक तुला रोज सांगतायत मोठं काही करायचं नाही, साधंच जगायचं. पण तुझ्या मनात एक आवाज येतो, मी यासाठी जन्मलेलो नाहीये. ही स्टोरी आहे एक अशा माणसाची ज्याने परिस्थिती बदलली नाही, तर आपल्या विचारांची उंची वाढवली. गुजरातमधल्या एका छोट्याशा गावात जन्म झाला धीरूभाई अंबानी यांचा. घर गरीब, वडील शिक्षक, इन्कम लिमिटेड, पण लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात एक वेगळीच आग होती. ते बाकी मुलांसारखे फक्त जगायचा विचार करत नव्हते, ते मोठं काहीतरी करण्याचा विचार करत होते. तरुणपणी ते यमानमध्ये गेले, पेट्रोल पंपावर काम करायला. साधं काम, कमी पगार, पण एक गोष्ट वेगळी होती. ते फक्त काम करत नव्हते, ते शिकत होते. ते बघायचे बिझनेस कसा चालतो, पैसा कसा फिरतो, इतर लोक वेळ घालवत होते, ते फ्युचर बिल्ड करत होते. एक दिवस त्यांनी ठरवलं, मी नोकरीसाठी जन्मलेलो नाहीये, मी एम्पायर बनवणार. ते भारतात परत आले. त्यात फार पैसे नव्हते, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, मोठे विचार. त्यांनी छोटा बिझनेस सुरू केला, टेक्स्टाईल ट्रेडिंग. लोक हसले, हा काय मोठं करणार. त्यांनी रिस्क घेतली, नवे आयडियाज आणले. त्यांनी मिडल क्लास लोकांसाठी क्वालिटी कपडे उपलब्ध करून दिले, ब्रँड तयार केला, विमल. हळूहळू लोकांचा विश्वास वाढला. पण सक्सेस सोपी नव्हती. अनेक वेळा फेलियर आले, पैसे अडकले, लोकांनी साथ सोडली. पण एक गोष्ट त्यांनी कधीच सोडली नाही, त्यांचे विचार. ते नेहमी म्हणायचे, थिंक बिग, थिंक फास्ट, थिंक अहेड. आणि हाच त्यांचा गेम चेंजर ठरला. त्यांनी रिलायन्सचे फाउंडेशन्स टाकले. छोट्या बिझनेसपासून सुरू केलेला प्रवास एका अंपायरमध्ये बदलला. आज रिलायन्स म्हणजे पॉवर आहे, इन्फ्लुएन्स आहे, इन्स्पिरेशन्स आहे. पण या सगळ्यामागे एकच गोष्ट होती, उच्च विचार. तुला माहीत आहे का, धीरूभाई अंबानी आणि इतर लोकांमध्ये फरक काय होता? परिस्थिती नाही, पैसा नाही, फरक होता विचारांच्या उंचींचा. लोक छोटा विचार करत होते, ते मोठा विचार करत होते. लोक सुरक्षित खेळत होते, ते रिस्क घेत होते. आज जर तू स्ट्रगल करत असशील, लोक तुला अंडर एस्टिमेट करत असतील, तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं फ्युचर आजच्या परिस्थितीवर नाही ठरत, ते तुझ्या विचारांवरती ठरतं. लोक म्हणतात रिअलिस्टिक राहा, पण सक्सेसफुल लोक म्हणतात अनरिअलिस्टिक विचार कर, कारण तिथेच ग्रोथ आहे. तुझी परिस्थिती छोटी असू शकते, पण तुझे विचार छोटे असू नयेत, कारण विचार मोठे असतील तर आयुष्य आपोआप मोठं होतं. लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या परिस्थितीवर नाही, तुझ्या विचारांच्या उंचीवरती ठरतं.